एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा, भाजपसोबत जावं लागेल हीच पक्षहिताची भूमिका। मला तुमच्याकडून आश्वासन हवंय, मंत्रिपद नाही दिलं तरी चालेल पण सरकार भाजपसोबत बनवा। शिंदेंचा फोनवरून ठाकरेंकडे प्रस्ताव। एकनाथ शिंदेंचा शिवसेनेसमोर प्रस्ताव, भाजपसोबत सत्ता स्थापन करून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा ठाकरेंना प्रस्ताव, तर रश्मी ठाकरेंची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंसोबत बोलताना एकनाथ शिंदे भाऊ, कोणत्याही कागदावर मी सही केलेली नाही, शिंदेंचं स्पष्टीकरण। तर 24 तासात तुमच्यासाठी वाईट झालो का, शिंदेंचा ठाकरेंना सवाल। तुम्ही हे सर्व सोडा, मला भेटा, सगळं व्यवस्थित होईल, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना आवाहन। एकनाथ शिंदेंचा बंड, किशोरी पेडणेकर भाऊक, किशोरी पेडणेकर यांच्या डोळ्यात अश्रू। शिंदेंचा कोणताही प्रस्ताव शिवसेना स्वीकारणार नाही, शिवसेनेत प्रस्ताव स्वीकारण्याची पद्धत नाही, शिवसेना नेत्यांच्या बैठकीत भूमिका, तर एकनाथ शिंदेंचा डाव उधळून लावण्याचा सेनेचा प्रयत्न। एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवलं, मंडाळीनंतर अजय चौधरी यांची निवड, तर शिवसेना शिंदेंचा एकही प्रस्ताव स्वीकारणार नाही, सूत्रांची माहिती। अजय चौधरींच्या गटनेतेपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह, गटनेतेपदाच्या निवडीवर 16 आमदारांच्या सह्या, एकनाथ शिंदेंकडे गटनेतेपद कायम राहण्याची शक्यता। शिंदेंच्या बंडानंतर गृह खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, राज्य पोलिसांच्या बंदोबस्तात शिंदे गुजरातमध्ये, शिंदे तलासरीपर्यंत पोहोचल्यानंतर राज्य सरकारला जाग। सुरतमध्ये शिवसेनेच्या 2 आमदारांना मारहाण, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप, सत्तेसाठी आमदारांचं अपहरण केल्याचा दावा। सुरतमध्ये असलेल्या आमदारांच्या जीवाला धोका, पूर्ण ताकदीने आम्ही लढू, राऊतांचं वक्तव्य, तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोणतीही नाराजी नाही, राऊतांकडून स्पष्टीकरण। हे सगळं भाजपचं षडयंत्र आहे, संभ्रम निर्माण करण्यात आलाय, शिवसेना संघटनेला तडा गेलेला नाही, राऊतांचं वक्तव्य। बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांचं पहिलं ट्विट, हिंदुत्वाचा उल्लेख करत भाजपमध्ये जाण्याचे संकेत, ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा उल्लेख मात्र टाळला। एकनाथ शिंदे राजीनामा देण्याची शक्यता, मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। बंडखोर एकनाथ शिंदेंसह 35 आमदारांचं मन वळवण्याचा मिलिंद नार्वेकरांकडून प्रयत्न, सुरतच्या हॉटेलमध्ये अर्धा तास चर्चा। सुरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये संजय कुटे आणि एकनाथ शिंदेंची ही बैठक संपन्न, भाजपचे आमदार संजय कुटे यांनी शिंदेंसोबत केली खलबतं। एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य, शिंदेंना सेनेकडून वेळोवेळी वाईट वागणूक, ठाकरेंनी त्वरित राजीनामा द्यायला हवा, नारायण राणेंचं वक्तव्य। कोल्हापुरात ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक एकवटले, छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांची गर्दी। एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी विरोधात शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा, दादरमध्ये शिवसैनिकांची आंदोलन, तर बंडखोरीमुळे सेनाभवनाबाहेर शिवसैनिक महिलेचे अश्रू अनावत। दहिसरमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात शिवसैनिकांचे आंदोलन, बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदेंसोबत। भाजप विरोधात शिवसेना आक्रमक, राज्यभर शिवसैनिक भाजप विरोधात आंदोलन करणार। मुख्यमंत्री कुणाला करायचं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न, नाराजी नाट्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, सरकार पडलं तर विरोधी बाकावर बसण्याचीही तयारी। एकनाथ शिंदे सोडून गेल्यानंतर पक्षाला फरक पडणार नाही, आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचं विधान। एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर भाजपची वेट अँड वॉचची भूमिका, भाजप योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, मुनगंटीवारांचं विधान। भाजपला ज्यांनी मदत केली त्यांचे मनापासून आभार आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, तर भाजपला स्वतःची ताकद दाखवण्याची संधी मिळाली, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे आणि आमच्यात अगोदर चर्चा झाली नाही, पुढे काय होईल याबाबत भाजप सांगू शकत नाही, तर आम्हाला फक्त शिंदेंचीच नाही तर सर्व पक्षीयांची मतं मिळाली, चंद्रकांत पाटील यांची माहिती। गुजरात प्रदेशाध्यक्ष CR पाटलांच्या भेटीला भागवत कराड, रावसाहेब दानवेही गुजरातमध्ये, महाराष्ट्रातील भाजप नेते गुजरात भाजप नेत्यांच्या संपर्कात।
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीत विधान परिषद निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबद्दल फडणवीस पक्षश्रेष्ठींशी करणार चर्चा, सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीत, महाराष्ट्रात राजकीय भूकंप, दिल्लीमध्ये घडामोडींना वेग। एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यावर ठाण्यातील निष्ठावंतांना मध्यरात्री 2 ते 3 वाजता वर्षावरून फोन, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना वर्षावर येण्याचे आदेश। राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिंदेंची योग दिनावर फेसबुक पोस्ट। योग म्हणजे संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग। जागतिक योग दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांची फेसबुक पोस्ट। फेसबुक पोस्टमध्ये शिंदेंचा शिवसेना गटनेता आणि मंत्री असा उल्लेख। आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच सरकार मान्य नाही, बंड करणाऱ्या आमदारांची भूमिका। आम्ही शिवसैनिक आणि अजूनही शिवसेनेसोबतच असल्याची भूमिका। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतचा घरोबा मान्य नसल्याची मोठी भूमिका। एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर काँग्रेस अलर्ट मोडवर, आमदारांशी संपर्क सुरू। बाळासाहेब थोरात गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची चर्चा। एकनाथ शिंदेंकडून प्रस्ताव आला तर भाजप स्वीकारणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती। शिवसेना नम्रपणे वागली असती तर ही वेळ आली नसती, संजय राऊत शिवसेनेचं नुकसान करतायत, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर जनताच नाही तर पक्षाचे नेतेही नाराज आहेत। एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन निकटवर्तीय सुरतकडे रवाना। मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार। एकनाथ शिंदे यांच्याशी नाराजीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार। बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची पत्नी पोलीस ठाण्यामध्ये, आमदार देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार करणार तर नितीन देशमुख सुरतच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती। लोक या सरकारला कंटाळलेत, पुढच्या काही घडामोडी लवकरच दिसून येतील। महाविकास आघाडीतल्या घडामोडींवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर नारायण राणेंचं ट्विट, शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, नारायण राणे यांचे ट्विट। एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे यांचं मोठं वक्तव्य। महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार, विधान परिषद निवडणूक निकालानंतर हालचाली सुरू झाल्याचा दावा। एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर अपक्ष आमदारांमध्येही पांगापांग होण्याची शक्यता, कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका ठरवू, अपक्ष आमदार गीता जैन यांची प्रतिक्रिया। शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांची फेसबुक पोस्टद्वारे भूमिका। राज्यातील राजकीय नाट्याबाबत शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा। दिल्लीतून शरद पवार यांची जयंत पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला, मंत्रालयात अजित पवार यांच्या दालनात बैठक। उद्धव ठाकरे यांनी या क्षणाला नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा, अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमधील मतदान बंडखोरीबद्दल आत्मचिंतन करणार, दिल्लीमधील बैठक रद्द, मुंबईत आमदारांची बैठक घेणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामध्ये खलबतं, शरद पवारही तातडीनं मुंबईकडे, वर्षावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक। महाराष्ट्रातल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी अमित शहांची भेट। ईडीची नोटीस मलाही आली पण पक्ष सोडला नाही, संजय राऊतांचं वक्तव्य, तर शिवसेना आमदारांना किडनॅप करून गुजरातला नेलं, संजय राऊतांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।